बघा, वाटलं तर करा हे माझं काम. तसंही ती तोपर्यंत तुमच्याशी चांगली आहे जोपर्यंत तुमची काही चूक होत नाही. ज्या क्षणी ती होईल त्यावेळी जॉब सोडायचा नेक्स्ट नंबर तुमचा असेल, म्हणत त्याने फोन कॉल कट केला. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते इश्क रिस्क भाग 7. परी चिडलेली तिच्या जागेवर येऊन बसली, पण आजूबाजूला माणसे दिसत नव्हती. आधीच आरुषच्या वागण्याने चिडलेली आणि काही केल्या तो काही हातात येत नव्हता. याने तिचं डोकं चांगलंच गरम झालेलं. त्या क्षणाला मानसी समोर आली तर सगळा राग अर्थात तिच्यावरच निघाला असता, पण तिलाही याची कल्पना होती. तिने तिला शोरूमला जायला निघाल्याचा मेसेज केला आणि डायरेक्ट तिला न भेटताच निघून गेली. आता तिचा राग शांत झाल्याशिवाय ती काही तिच्या समोर येणार नव्हती. मानसी इकडं बाकडेवाडीच्या शोरूमला पोहोचते तोच तिला आरुषचा फोन आला. तिने तो उचलला. हां, आता कशाला फोन केलायस? मी काय म्हणतो, तुम्ही माझं एवढं काम करा ना मॅम. मी आता तुझं काहीही काम करणार नाहीये. सगळं मुसलकेरात घातलंस तू. अरे मानसी मॅम, ऐकून तर घ्या. तुम्ही माझ्यासाठी तेवढी अट बदला ना प्लीज. मला खरंच जॉबची गरज आहे. माझी बहीण तिच्या ब्रेनमध्ये गाठ आहे, त्याचं ऑपरेशन करायचं आहे. यू नो ना. हे तुला आधी माहिती नव्हतं का? मग एवढा ॲटिट्यूड दाखवायची काय गरज होती? आणि आता ती ऐकेल का तरी? मीच तिच्यासमोर गेली नाहीये, नाहीतर माझंही काही खरं नव्हतं. ओहो, तुम्ही तिला घाबरता काय मॅम तुम्ही? तो मोठ्याने हसत म्हणाला. आता तू माझं डोकं खाऊ नकोस हां. तुला गरज होती म्हणून तू माझ्याकडे आलास. मदत करायला गेले तर तू मलाही प्रॉब्लेममध्ये टाकत आहेस. ती माझंही या बाबतीत काहीच ऐकत नाहीये, पाहिलंस ना तू. ते काही नाही, मला नाही जमणार. मानसी मॅम, ती तुमची मैत्रीण आहे म्हणताय ना तुम्ही, मग तरीही तुम्हालाही वाटेल जसं बोलतेच आहे की ती. पाहिलं मी मघाशी. तुम्ही तिच्यासाठी जे काही करता येईल ते करता, पण तरीही तुम्हीही तिच्या रागाच्या शिकार होताच ना. मग ही एक गोष्ट तिला न कळता करू शकताय म्हणजे मी तिला यातलं काहीच करू द्यायचं नाही. आणि उद्या तिला हे कळालं की मी तिच्या परस्पर असं काही केलंय तर तिचा राग माहिती आहे का तुला? मला कामावरून काढायलाही मागे पुढे पाहणार नाही ती. सो व्हॉट? आय मीन इट्स मीन तिच्यासाठी तुम्ही इतक्या महत्त्वाच्या नाहीत. इव्हन कोणीच नाहीये तिच्या रागापुढे. एम आय राईट? तो हसत म्हणाला. आणि तरीही अजूनही तुम्ही तिचाच विचार करताय. तिचं हे चुकतंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? हो चुकतंय, पण मग काय, ती चुकते म्हणून मीही चुकायचं? ठीक आहे, चुकू नका मग. बघा, वाटलं तर करा माझं काम, कारण तुमचंही मी काम करणार होतो. आणि हे पण लक्षात ठेवा, ती तोपर्यंत तुमच्याशी चांगली आहे जोपर्यंत तुमची काही चूक होत नाही. ज्या क्षणी ती होईल त्यावेळी जॉब सोडायचा नेक्स्ट नंबर तुमचा असेल, म्हणत त्याने फोन कॉल कट केला. फोन ठेवताच मानसीचं विचारचक्र सुरू झालं. तसं तर अनेकदा घडलेलं. तिच्यावरही ती खूप चिडायची, पण तिला जॉबवरून काढून टाकण्या इतपत अजून तरी काही घडलेलं नव्हतं. पण तसं खरंच काही घडलं तर? नुसता हा विचार करून तिचे रिॲक्शन काय असेल हे चित्रच तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. खरंच आहे ना, समोरच्यासाठी आपण तोपर्यंत चांगलं असतो जोपर्यंत आपल्याकडून एखादी चूक होत नाही. त्यानंतर मात्र त्याचं आधीचं सगळं चांगलं वागणं मातीमोल होऊन जातं. जाऊ दे, त्याला गरज आहे, सो मी मदत करूच शकते. तसंही चांगला मुलगा आहे तो. गुड डीड ऑलवेज हेल्प्स. आणि तिलाही तिची चूक कळायला हवी की कुठेतरी तिच्या या रागाचा अतिरेक होऊ लागलाय. अशाने तिच्या जवळचे सगळे दुरावतील. हो, हे सगळं तिला वेळ जायच्या आत कळायला हवं. ती आपोआपच विचार करता करता भूतकाळात हरवली. काही दिवसांपूर्वी आरुष मानसीला एका हॉटेलमध्ये भेटलेला.
तिथे घडलेला एका इन्सिडेंटमुळे तिच्या तो चांगलाच लक्षात राहिलेला. त्या दिवशी नेहमीसारखंच तिची एक मीटिंग अटेंड करण्यासाठी ती त्या हॉटेलमध्ये पोहोचली होती. त्या दिवशी क्लायंटही जरा लेटच आलेला. तिची मीटिंग संपली आणि आता निघायचं होतं. तोच बाजूच्या एका टेबलवर एका लहान मुलाकडून पाणी सांडलं. त्या टेबलवर बसलेल्या मुलाच्या आईने तशी कल्पना बाजूला असलेल्या मॅनेजरला दिली. नेमकीच सुट्टीची वेळ असल्याने वेटर कमी होते. मॅनेजर का कोणास ठाऊक वैतागलेला दिसत होता. तो तसा काही बोलला नव्हता, पण कदाचित त्याच्या चेहऱ्यावर ते नापसंतीचे भाव उमटले. शिवाय त्याची बॉडी लँग्वेज ही वेगळीच वाटत होती. झटक्यासरशी तो इतर वेटर्सला आवाज देऊ लागला. शिवराम, दिनेश, कोणी आहे का तिकडे? पाणी सांडले रे इथे. अरे यार, प्लीज वेट. हा, वैतागल्यासारखा तो बोलत होता. कोणीच आलं नाही पाहून तो स्वतःच ते कापड आणायला गेला आणि काहीच क्षणात माघारी परतून ते स्वतः साफ केलं खरं, पण त्याला राग आलाय हे त्याच्याकडे पाहूनच कळत होतं. सॉरी अंकल, एवढ्यात ते मूलही म्हणालं, पण त्याकडे त्याचं लक्षही नव्हतं. तो त्याच्या धुंदीत होता. एवढ्यात त्याच्या बाजूच्या टेबलवर एका व्यक्तीने त्याला हाक मारली. सर, प्लीज माझी ऑर्डर घ्या ना, मला वेळ होतोय. ती व्यक्ती म्हणाली. थोडं थांबाल का? इथं चालू आहे ना, एक एक दिसत नाहीये का? अहो, गेले 15 मिनिट मी तुमची वाट पाहतोय. तुम्ही अजून माझी ऑर्डरही घेतली नाहीये. बोला बोला, पटकन बोला, काय ऑर्डर आहे तुमची? तो आताही वैतागून त्याच्या जवळ जात विचारत होता. सभ्यता आणि नम्रता मिळेल का इथे? ती व्यक्ती अगदी शांतपणे विचारत होती. हे पाहून मानसीच्या मनातही त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं. ओ, काय मस्करी लावली आहे का माझी? तुम्हाला कळायला पाहिजे, आता ब्रेक झालाय आणि एकतर वेटरही नाही आहेत. एवढी घाई झाली तर तुम्ही जाऊ शकताय. हो का? नाही, मी जाईल. उद्या आणखी काही कस्टमर जातील इथून. मग तुमचं असं बिहेवियर पाहून पुन्हा येणारच नाहीत. मग काय कराल? आताही तुम्ही त्या छोट्याशा मुलाकडून पाणी काय सांडलं तर तुमची रिॲक्शन, इट वॉज टोटली रॉंग. तू कोण रे मला बोलणारा? मी कोणी नाहीये हो. पण काय हो, याची कंप्लेंट करू का मी या हॉटेलच्या ओनरला की तुम्ही अतिशय असभ्य वर्तन करणारा व्यक्ती एक मॅनेजर म्हणून नेमलाय, जो लवकरच तुमचं हॉटेल बंद करू इच्छिते, ज्याला साधं हे कळत नाही की ग्राहक हा राजा असतो आणि त्याच्याशी अदबीने वागायचं असतं. जा, तुला ना कोणाला कंप्लेंट करायची त्याला कर. हे माझं काम नाहीये, समजलं? तरीही मी करतोय. ओके, वेट अँड वॉच. समीर, आत येतोस का? म्हणत त्याने लगेचच ब्लूटूथला हात लावत कोणाला तरी आत यायला सांगितलं. बहुतेक तो जे काही बोलत होता ते आधीपासून कोणीतरी ऐकत असावं. काहीच क्षणात बाहेरून हॉटेलचा ओनर आत आला. समीर, पाहिलंस, यामुळे कमी होतोय तुझा बिझनेस. फक्त जेवणाची टेस्ट चांगली असून उपयोग नाहीये रे, तर जिभेवर साखरही असायला हवी. तो त्या मॅनेजरला तिरकस पाहत म्हणाला. आय एम जस्ट फायरिंग यू. आय डोंट वॉन्ट मॅनेजर लाईक यू. गेट आउट. आणि इथं यायचं असेल तर आधी गोड बोलायला शिकायचं माझ्या कस्टमर्सशी. हॉटेल ओनर म्हणाला आणि मान खाली घालून मॅनेजर तर निघून गेला. अँड यू ऑल, तुम्हाला हवं ते ऑर्डर करा. मला काहीच वेळ द्या, मी सगळं मॅनेज करतो. तो तिथे हजर सर्व ग्राहकांना म्हणाला. येस म्हणत सर्वांनी त्याला क्लॅप केलं. थँक्स यार आरुष, तू खूप मोठं काम केलं. खरं सांगू का, नकळत आपणही रागाच्या भरात असंच वागून जातो ना. बट यार, तू माझे डोळे उघडलेस. थँक्स. अरे बस कर यार. ठीक आहे, बट येस, आता नक्कीच तुझा बिझनेस तुला हवा तसा चालेल. आरुष हसत म्हणाला. हो यार, जस्ट तुझ्यामुळे. मला कळतच नव्हतं नक्की कुठे चुकतंय. टेस्ट बेस्ट आहे, हॉटेलचं लोकेशन बेस्ट आहे, इंटिरियर आणि सगळंच बेस्ट आहे, तरीही मला हॉटेल बिझनेसमध्ये लॉस का होत आहे. बट नाऊ आय गॉट इट. चल, तुझं काम झालं, आता मीही येतो. अरे वेट, चहा किंवा कॉफी तर घेऊन जा. नाही नको, येईन पुन्हा कधी म्हणत तो निघालाही. मानसीला मात्र राहवलं नाही. तिनं मात्र पटकन उठून त्याला गाठलं.
त्याच्याशी तिची झालेली ही अशी ओळख, त्याच वेळी त्याला जॉबची गरज आहे हे सगळंच तो बोलता बोलता बोलला होता. म्हणून तिचं कार्डही तिने त्याला पहिल्याच भेटीत दिलेलं. पण परी आणि त्याची ती पहिलीच भेट अशी खतरनाक झालेली की तिला काहीच कळत नव्हतं की त्याला कसं जॉबवर घेता येईल. त्यातूनही ती परीशी त्याच्यासाठी बोलली, पण आता हे असं सगळं होऊन बसलेलं. तो मुलगा कसाही असला तरी प्रामाणिक नक्कीच असणार याची तिला खात्री वाटत होती. आणि परीचा स्वभाव बदलायलाही नक्कीच तोच काहीतरी करू शकतो हेही तिच्या लक्षात येत होतं. त्याची मदत करायला हरकत नाही हे तिनं मनातच ठरवलं आणि तत्क्षणी ते लेटर ती स्वतः बदलणार आणि त्याची अट त्यात ॲड करणार असं ठरवून ती परी घरी गेल्यानंतर ऑफिसमध्ये येणार होती. ठरवल्याप्रमाणे मानसीने परी घरी गेल्याची खात्री केली आणि 9:30च्या सुमारास ती ऑफिसमध्ये आली. स्वतः रिसेप्शनचा PC चालू केला. तिनं जॉईनिंग लेटर तयार केलं आणि आरुषची अट त्यात घातली आणि सेव्ह करून टाकलं. कोणाला काहीच कल्पना न देता हे सगळं करून तिनं बाहेर येताच आरुषला त्याचं काम केल्याचा फोन केला. आता बस, जे काय करायचं होतं ते आरुष करणार होता. उद्या स्वतः ऑफिसमध्ये येऊन तो परीला जॉबवर घेण्यासाठी गळ घालणार होता. आजचा पार्ट इथं संपलेला आहे. मानसी आरुषची मदत करते आहे कारण त्याला गरज आहे आणि तिला असं वाटतंय की परीला सुधारणारा आरुष हाच एकमेव व्यक्ती असू शकतो, कारण तो तिच्या तोडीस तोड आहे. पण आरुष, असं का वाटतंय की हा आरुष काहीतरी त्याचा डाव साध्य करायला परीच्या कंपनीत आलाय? परीला न सांगता एवढी मोठी रिस्क मानसीनं घेतली आहे खरी, पण हेच जर का परीच्या लक्षात आलं तर तिची रिॲक्शन काय असेल? बघूया नेमकं काय दडलं या सगळ्यामध्ये. आणि ते जाणून घ्यायचं असेल तर कथा ऐकावीच लागेल इश्क रिस्क. ऐकत रहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.